वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी चालले बारामतीला. माझ्यासाठी 2 शब्द भैया. तुमच्यासाठी शब्दच नाही भाई. गाईज बघा कशी करते सह्यारचे पोच. गाईज कमेंट करा सगळ्यात जास्त भारी कोण दिसते आमच्या दोघांमध्ये. काहीतरी तिला सगळे सपोर्ट करा. माझी बहीण आहे, आपलीच मुलगी आहे. मराठी क्रिएटर इन द हाऊस. सुंदर दिसण्याची पण एक हद्द असते जी की समताश्री पार केलेली आहे. तिकडे फिरू. हा लय मोठा गैरसमज जा. दिसते. हा आता दिसते. सो हे गाईज, इट्स मी समताश अँड वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी चालले बारामतीला, कारण की एका इव्हेंटला मला बोलवलेलं होतं, इन्व्हाइट केलेलं होतं. आता ऑब्विसली नवरात्री चालू आहे सध्या, म्हणून असतं इव्हेंट काय तिथे बोलवलेलं आहे, तर तिथे चाललो आता आम्ही. बट आम्ही इथून पुण्याला जाणार आहे आणि पुण्यावरून बारामतीला जाणार आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. आता सध्या मी घरीच आहे, कारण की माझी ट्रॅव्हल अजून आलेली नाही आहे. तर ट्रॅव्हल आल्यावर म्हणजे आता मी ट्रॅव्हलकडेच चालले, जिथे ट्रॅव्हल येणार आहे, जे स्पॉटवर येणार आहे तिथे चालले. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा एंडिंगपर्यंत, कारण की खूप जास्त मजा येणार आहे आणि मी बघणार आहे खूप काही. बट कॉल येऊन गेला यार. तर काहीच इम्पॉर्टंट कॉल आलेला होता आणि आता मी जस्ट डायरेक्ट म्हणजे लगेच चालले. थेट मी आता स्पॉटवर चालले जिथे बस येणार आहे. तर चलो, बाय 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 माय स्वीट होम. बाय. तीन आता पालोदला आहे आमची गाडी येणार आता 10 मिनिटात. मम्मी, मला वाटलं इथे कोणीतरी माझं स्वागत करायला उभं राहील किंवा काय कोणीच काही. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. त्याला बोलून ये ना, त्याला Hi guys. व्हॉट्सअप. मला बी स्टार्ट करायचं होतं ब्लॉग. बट मी स्टार्ट करून टाकला. जाऊ दे आता, मी घरातून स्टार्ट केलेला आहे ब्लॉग. बघू आता काय होतं ते. माझ्यासाठी 2 शब्द भैया. तुमच्यासाठी शब्दच नाही भाई. नो वर्ड्स फॉर यू. अरे बापरे, शब्द नाही माझ्यासाठी. शब्द कमी पडून जातील तुम्हाला बोलण्यासाठी, माहिती का? अच्छा ठीक आहे. काहीच तर चला, तुम्हाला भेटवतो तिथं पोचल्यावर. माझी मम्मी हट्ट कर. माझी मम्मी बघा आता पुढचं बोलले असते मी. नाका शब्द आला तरी आपण सर्जनी झाली पाहिजे. ते पण म्हणताय असं होतं ते. नादात वाद झाला तरी चालेल. हा. ती पुढची लाईन तुला माहिती आहे? सांगतो. हा, नादात वाद झाला तरी चालेल. पुढचं बोल. म्हणजे अरे असं व्हिडिओ तिला कुठं सांगते, तिला लक्षात जात नाही काही. सरळ ते असं होतं. नादात वाद झाला तरी चालेल, पण तुझ्या घरची सून अशी असं एक तुझ्या घरची जाऊन ही जाऊन नाही. काय म्हणता माहिती का, नागच शेवट आलं तरी चालेल, पण सर्जनी झाली पाहिजे. मी माझं ब्लॉग मध्ये असं लोकांना घेत नसते ऍक्च्युली. अरे आम्ही लपतो. ऑन द स्पॉट. ऑन द थोबड बाहेर ये, थोबड. असं आहे का? सही यार तू तो बदला नाही. राहून गेली तू एकदा. काहीच बघा कशी करते सह्यारची पोच. आली का आपली बस? आली का? कर पोच दे. अरे भारी दिसते, पोच दे. अरे इकडे अचानक ट्रॅव्हल आली आणि आम्हाला ट्रॅव्हलमध्ये बसावं लागलं. आणि काहीच मी खायचं पूर्ण सोय करून आलेली खायची. अच्छा, हमको सिखा रिया है. सस्ते नशे. तर गाईज आता मी झोपते, काही खाते, काही पिते, खेळते आणि झोपून जाते. आणि काही झालं ब्लॉगमध्ये इंटरेस्टिंग तर तुम्हाला नक्की कळवते. चलो बाय बाय.
तर काय आता आम्ही थांबलेलो आहे चहा घेण्यासाठी. आणि हे बघा इथे माझी बहीण. ए भैया, ऑटो अपडेट कसं काय ए भैया, अरे कॅमेरा फक्त दोनच आला ना आता, बाकी काय झालं. बब्बू भैया इतकं जोरानं घोडत होता, इतकं जोरानं घोडत होता तिथे पण डायरेक्ट रात्रभर झोपणे आलेली ओरडत होता? हा. अरे मी झोपलोच नाही अजून, माहिती का झोपलोच नाही. त्याचं कॉलवर चालू होतं. हा का? बन ऐकू येत होती मला. हॅलो. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. अरे सांगितलं सनसेट गाईज खूप छान ऊन पडलेले. आता आम्ही रोडावर फोटो शूट करणार आहे. हो ना. बम्बू भैया तर लगे लाल टमाटर सारखा झाला. हा? लाल टमाटर, लाल? लाल टमाटर बडे मजेदार. अरे ऊन सर होत नाही मला. अरे मित्रा मग तुला इस्टिंग गेलं पडून ना, एवढे पैसे भरतो. आणि आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे, तिथे उतरायचं आम्हाला. सो गाईज आता आम्ही बसलेलो आहे. कॅब बुक केली होती आम्ही. आता इथे बसलेलो आहे गाडीत. हे बघा भैया असा लाल 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 दिसत होतो उन्हात. टमाटर सारखं. अरे ते कडक ऊन झालं ना रे मग. हे पण- स्किन हे झालं डायरेक्ट. स्किन 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 ब्रो. स्किन. दीदी काही बोल. तू तुझं व्लॉग नाही केला का यावेळेस? मॅटर करताय कलर भाई. माझ्या बहिणीला बरं नाहीये. प्लीज प्रे फॉर हर. माझे डोळे कसे झालेले ना वेगळेच. हा, माझ्या डोळ्यांमध्ये तर समुद्र पण डुबून जाईल. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी डायरेक्ट बारामतीला पोहोचल्यावर ब्लॉग घेईल. नाही, जर का कुठे काही झालं किंवा कुठेतरी थांबलो तर तेव्हा हा ब्लॉग मी परत स्टार्ट करते बस. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. या आयफोन मध्ये कर. मी आहे ना आपल्याकडे इनफ आहे. हाय काय व्हॉट्सअप. तर आता आम्ही आलो होतो डोंगरदरीत आणि इथं बसली 63 मार्क. काय यार तू. 63 मार्क. चलो बाय. सो गाईज आम्ही थांबलेलो आहे आता हॉटेलवरती जेवण्यासाठी. तुम्हाला दिसत असेल सगळं. मला तर बिलकुल पण काय नाही दिसत कारण की मी झोपलेले होते. आता चुकले. ए भैया, Guys, we are finally now reaching Krupa Veg. रेस्टॉरंट. नाश्ता करायसाठी. Guys, नौकरवाला ठेवला guys. हा काऊन? किती भरलं का पोट? तर आता आम्ही आलेलो आहे पोहे खायला हॉटेलमध्ये. तुझं तू भांडण वर का तिकडं ब्लॉग ठेवले तिकडं टाका युट्यूबला. काय म्हणलं तू फेल एवढं तुला माहित नाही का? कोणी बघन पोरी इन केस फ्युचर कॉन्टॅक्ट मध्ये दुसरा त्याची मैत्रीण. लग्न होणार नाही इन केस फ्युचर मध्ये काही बी म्हणशील तू फेल जाईल. अरे बाप. नको होतो ना पण मग तो असं नाव करत करू ना. अरे अच्छा ओके गाईज, हा ब्लॉग थोड्या वेळासाठी मी एंड करते आणि काही इंटरेस्टिंग झालं तर तुम्हाला नक्की दाखवते. शिरा म्हणतो शिरा खायचा. आलेलो इथे हॉटेलवर. ते आम्ही स्टे करणार आहे आणि इव्हनिंगला जाणार आहे इव्हेंटला. सगळीच पकडू का पकडणं काहीतरी. बॅग काढलंय मी ना. कुठं जाणं मग आता इथं नाही जाणं तर भारतीय रेस्टॉरंटच्या ह्याच्यामध्ये मम्मीचा सारखे दिस लागले. काय तुम्हाला मम्मीचा बाजू फेल डायरेक्ट तुझ्या समोर. कोण कोण
मम्मी तर नाही का ती प्रेमालूची हिरोईन ती. सो आता इथे फ्लॅटवर आलेलो आहे. मी तुम्हाला एकदा फ्लॅटचा टूर करवते. हे बघा काय मागे. हां तर हा इथे दरवाजा आहे आणि इथे काय माहीत काहीतरी ठेवण्यासाठी. आणि हा आहे आपला, इथे काही पण पाहू शकतो. खूप छान पेंटिंग सुद्धा इथे. आणि आता पहिले आपण वळू वॉशरूमकडे. हे वॉशरूम आहे. आणि इकडे किचन सुद्धा आहे. किचन, फ्रीजमध्ये काय आहे आपण बघूयात. रेड बुल वगैरे आहे. खूप जास्त छान आहे. आणि फेवरेट म्हणजे मला ना इकडचा रूम आवडला आहे बघा. वो खूप जास्त छान आहे. आणि माझ्या अवतारावर तर बिलकुल पण नका जाऊ, कारण की म्हणजे अजून पूर्ण मी डायरेक्ट म्हणजे काल रात्रपासून ट्रॅव्हल करते. आणि आता किती वाजलेले, वेट आपण बघू किती वाजलेले. 12 वाजलेले. म्हणजे काल रात्रीचे 12 ते आतापर्यंतचे 12, म्हणजे टोटल 12 तास मी ट्रॅव्हल केलेले. आणि माझा अवतार आता मी फ्रेश होते चांगली. आणि मग बघू पुढचं काय नियोजन आहे. तसं तर मला खूप जास्त भूक लागलेली. आता बघू पुढे काय होते काय नाही. सो बस हा ब्लॉग कंटिन्यू करा. अजून काय सांगू, मला सध्या काहीच नाही सुचत. तुम हो तो काय सत्तर कशा आहात तुम्ही. इथं बसले पाटील फेल. सो गाईज आता आमची शूटिंग चालू आहे. व्हाईट कलरचा लाईट हँडसम तुम्ही दिसा काहीच कमेंट करून सांगा सगळ्यात handsome कोण दिसतं. गाईज कमेंट करा सगळ्यात जास्त भारी कोण दिसते आमच्या दोघांमधून. आणि असं नाही की म्हणजे जे करायचं तेच सांगा काहीच. असं नाही की खोटं बोलशाल तुम्ही. आणि मला विश्वास आहे तुम्ही बिलकुल पण खोटं नाही बोलणार. तुम्ही माझंच नाव घेणार आहे. मला चांगल्या प्रकारे हे व्हिडिओ. तर गाईज आता आम्ही चाललो. कुठे चाललो? जेवायला चाललो कुठेतरी. मी झोपून गेलेले होते आणि मग यांनी मला परत उठवलं आणि आम्ही परत निघालो बाहेर. हे बघा बारामती खूप जास्त छान आहे. शांतता वगैरे खूप जास्त छान आहे. आता मी तुम्हाला हॉटेलवर थांबल्यावर दाखवते. तर गाईस आलेलो आहे आम्ही आता हॉटेलमध्ये. ठीक आहे ना. जेवणासाठी आलेलो आहे. इथे प्लेट्स वगैरे आलेलो आहे. जेवण बाकी नव्हतं लेट आलाय काही जेवण बाकी आता. तुम्ही एवढं पोसून द्या ना बोल. पोसून द्या ना मग. बाई कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं. बॉटल द्यायची का गाईस इग्नोर करा गाईस. तर झालं पण आता इथे काय मागवलेलं आहे. नाव काय याचं? काय आहे नाव चॉकलेट शेक. तर भैया गू म्हणून राहिला पाक. गू शेक गाईस चॉकलेट शेक. तुम्ही यार माझ्यासोबत संगत खराब होऊन आता मी आज मला जे काही शिकवलं ते पम्मू भैयाने शिकवलं. काय दीदी कसं आहे? दीदी कसं आहे ते? भारी लागतं का? आता मी पिऊन बघते. पिऊ लागली म्हटलं. मग असे गावाचे पहिले काही तू भारी आहे. नाही डायरेक्ट इव्हेंटला आलेलं आहे.
झालेला आहे खूप जास्त सक्सेसफुली. आणि आता आम्ही रस्त्याने चाललो हॉटेलमध्ये जेवायला. हे बघा इथे दीदी इव्हेंट कसं झाला? एकदम भारी, खूप भारी. दादा फुल फुल मस्ती भाई, चांगला फुल क्राऊड. चांगला बोले. चांगला बोले. खूप जास्त छान झाला. मला तर खूप आवडला. आता हॉटेलवरती थांबल्यावर ब्लॉग घेते मी. आणि सॉरी ब्लॉग खूप जास्त स्टॉप झालेला आहे. खूप शॉर्टकटमध्ये ब्लॉग केलेला आहे हा आपण. बट तरी या ब्लॉगला प्रेम द्या आणि बस कंटिन्यू करा. थँक्यू.